बुलढाणा जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर। बुलढाणा जिल्ह्यात भव्य मोर्चा। राज्यात दलितांवर अत्याचार रोखण्यास शासन अपयशी। खुलादाबाद येथे दुकानाला आग लावून एकाला जीवित जाळले। डेंग्यूचा कहर सुरूच, मनपाची घरोघरी अबेट टाकण्याची मोहीम। नमस्कार, मी अश्विनी। टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकनाथ प्रतिष्ठान संघटना व डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्तिक विद्यमाने भव्य महारक्तदान शिबिर आयोजित केले होते। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे 3 ऑगस्ट रोजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले असून या शिबिरात 3567 लोकांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिरात 12 रक्तपेढ्यांनी सहभाग घेतला असून अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदविला। लोकनेता प्रतिष्ठान संघटना व डॉक्टर असोसिएशनच्या मदतीने हे शिबिर पार पाडले। त्याचबरोबर हे शिबिर राजकारण विरहित असल्याचे लोकनेता प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले। खुलादाबाद येथे बस स्थानकाजवळ असलेल्या सहारा ऑटोमोबाईल्स दुकानाला व गॅरेजला अज्ञात लोकांनी आग लावली असून या आगीत दुकानात झोपलेल्या दुकानदाराचा जळून कोळसा झाल्याची घटना रविवारी पहाटे 2च्या सुमारास घडली। आग लागल्याचे लक्षात येताच दुकानदाराने स्वतःला वाचवण्यासाठी शटर उघडायचा प्रयत्न केला, परंतु शटरला बाहेरून तारेने आवळल्यामुळे दुकानदाराला आपले प्राण गमवावे लागले। तसेच हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता बळावली आहे। खुलादाबाद येथे बस स्थानकाजवळ म्हैसमाळ रस्त्यालगत असलेल्या सहारा ऑटोमोबाईल्स दुकान व गॅरेजला आग लावली असून आगीत दुकानदार सलाउद्दीन जळून खाक झाले। सलाउद्दीन नरुद्दीन वय 40 असे मैताचे नाव होते। खुलादाबाद मध्ये मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रकार वाढल्यामुळे सलाउद्दीन हे कधी कधी दुकानातच झोपत असत। शनिवारी ते दुकानातच झोपले असून पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी सलाउद्दीन यांच्या दुकानाचे शटर घट्ट आवळले व दुकानाला पेटवून दिले। गॅरेजमुळे ऑइलचे प्रमाण जास्त असल्यामुळे आगीने लगेचच भडका घेतला। सलाउद्दीन यांच्या आग लागल्याचे लक्षात येताच स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बाहेरून बंद असल्यामुळे त्यांना जमले नाही व त्यांनी आरडाओरडा केला, परंतु ऐन झोपीची वेळ असल्यामुळे कोणीही त्यांच्या मदतीला येऊ शकले नाही। सलाउद्दीन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुले व 2 मुली आहेत। या घटनेप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध कट रचून खून केला म्हणून खुलादाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पीआई शविलाल पुरभे करत आहेत। सीबीआई इंक्वायरी होना चाहिए। अभी यहाँ पर खुलदाबाद हमने एसपी से बात करके, डीएसपी से बात करके 302 गुना दाखिल हुआ है। 304, 302 और भी कल में है उसमें, और ये कभी आरोपी 8 दिन में नहीं पकड़ा गया, पुलिस प्रशासन ने इसके ऊपर कड़क कार्रवाई नहीं की, तो हम जो है तो आने वाले कुछ दिनों के अंदर 1 हफ्ते में हम यहाँ पर उपोषण पे बैठने वाले हैं। की ऑटोमोबाईल्स, सारा ऑटोमोबाईल्सला आग लागलेली आहे। त्याच्यात एक शेख सलाउद्दीन म्हणून नावाचा इसम आहे। बहुतेक त्याला वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा म्हणून लगेच 3 मिनिटांमध्ये आम्ही पोलीसची मागवली आणि आम्ही तिथे गेलो। पाणी नव्हतं, पाणी लोकांकडून बोलले ते आम्ही पाणी आणलं, आग विझवली आणि आग विझवताना असं लक्षात आलं फिर्यादीचे की जो जाळायला व्यक्ती आहे तो बाहेर येण्यासाठी बचाव प्रयत्न करत होता, पण शटर उघडत नव्हतं। शटरला जी बाहेरून तारा लावायची जी जागा होती त्याच्यात बांधून तार गुंडाळलेलं होतं, त्याच्यामुळं ते काहीतरी घातपात असावा म्हणून आम्ही त्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला। गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही तपास करत आहोत। पोलिसाचं मार्गदर्शन आहे, दमडाटा पण कलेक्ट करत आहोत आणि नक्कीच त्या आरोपीला आपण शोधून काढू। बुलढाणा जिल्ह्यात राज्यात सातत्याने दलितांवर होणारे अत्याचार व दलित महिलांवर होणारे बलात्कार या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा व शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला। राज्यात सातत्याने दलित समाजावर अत्याचार केले जात असून कुठे खून तर कुठे दलित महिलांवरती बलात्कार केले जात आहेत। अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील वरोड गावात घडली। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात 12,000 लोकसंख्या असलेले गाव वरुड येथे मागील 30 वर्षांपूर्वी डॉक्टर आंबेडकर यांचे तैलचित्र असलेले फलक मुख्य चौकात लावलेले होते। ते फलक काढण्यासाठी सरपंच पती प्रकाश गवाल यांनी सत्तेचा गैरउपयोग घेत
व भाजपाचा कार्यकर्ता असल्याने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दबाव तंत्र वापरून वरुड गावातील तो फलक जेसीबीद्वारे पोलिसांनी काढला। त्यामुळे दलितांच्या भावना दुखावल्या गेल्या असून दलित समाजाने या कार्याला विरोध दर्शविला। याचाच फायदा घेत पोलिसांनी लाठीमार करून असंख्य दलितांना गंभीर केले व एवढ्यावर न थांबता 307 सारखे गंभीर गुन्हे 48 दलितांवर दाखल करण्यात आले। पोलिसांच्या या कारवाईने वरुड गावातील दलित गाव सोडून गेल्याचे वृत्त आहे। तसेच काही लोक आपापल्या घरांमध्ये स्वतःला बंद करून बसले आहेत। अशा पोलिसांच्या अमानवी कृत्याचा जाहीर निषेध बुलढाणा येथे मोर्चा काढून करण्यात आला आहे। आमच्या कायदा आमच्या संरक्षणासाठी धावून येत नाही, पोलीस आमच्या विरुद्ध कारवाई करायला येतात। बनतेजी सारख्या आमच्या शांततेचं आवाहन करणाऱ्या पवित्र माणसावर 307चा गुन्हा दाखल करायला जालना जिल्ह्याचे पोलीस, जाफराबादचे पोलीस मागे पुढे पाहत नाही। हे काय चाललेलं आहे आबा तुमच्या राज्यात? एवढा अत्याचार जर पोलीस खातं करत असेल तर माझं हे म्हणणं, आमची मागणी आहे, महाराष्ट्राच्या या गृह खात्याच्या गृहमंत्र्यांना आपला राजीनामा फिरकावला पाहिजे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दलित समाज असुरक्षित आहे आणि म्हणून आपण अपयशी ठरला म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चव्हाण साहेबांनी देखील राजीनामा दिला पाहिजे। आज बऱ्या बोलानं आपण कारवाई केली नाही, दलितांवरचे अत्याचार जर थांबवले नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकरी जनता पेटून उठेल आणि ती जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हा मंत्री महोदय आपल्याला देखील पडताभुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे। जे लोक मरायला भीत नाही ते वेळ पडली तर मारायला अजिबात भिणार नाही, याची जाणीव आपण ठेवावी। ही जाणीव करून देण्यासाठी आम्ही आज आपल्याला निवेदन दिले आहे। औरंगाबाद शहरात सिडको व हडको भागात काही दिवसांपासून डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत। तसेच शनिवारी शहरात 2 नवीन डेंग्यू रुग्ण आढळून आले असून मनपाने अबेट वाटण्याची मोहीम सुरू केली आहे। औरंगाबाद शहरातील विविध भागात डेंग्यूचे थैमान सुरूच आहे। शनिवारी शहरात 2 डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आले। दुसरीकडे मनपाने डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून घरोघरी पाणी साठ्यात अबेट टाकण्याची मोहीम सुरू केली। त्यासाठी 6 पथके स्थापन करण्यात आली आहेत। याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी धूर फवारणी केली जात असून मनपाने पाण्यात अबेट टाकणे, धूर फवारणी करणे याचबरोबर लोकांमध्ये जागृती करण्याचे कामही सुरू केले आहे। उद्यापासून प्रत्येक भागात 2-2 ऑटो रिक्षा लाऊडस्पीकरच्या माध्यमातून दिवसभर डासांची उत्पत्ती रोखण्याबाबत जागृती करणार आहेत। मनपातर्फे एकूण 512 मोहिमेसाठी कर्मचारी घरोघरी जाऊन पाणीसाठी तपासण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत दिवसभरात एकूण 976 ठिकाणी पाण्यामध्ये डासआळ्या आढळून आल्या। येथील काही ठिकाणचे पाणीसाठे रिकामे करण्यात आले तर काही ठिकाणी पाण्यात गप्पी मासे टाकण्यात आले। औरंगाबाद शहरात सिडको व हडको भागात काही दिवसांपासून डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत। त्यामुळे या भागात कालपासून 28 कर्मचाऱ्यांच्या जीवावर अबेट औषधी वाटपाची मोहीम सुरू करण्यात आली होती। त्यात आज नंदनवन कॉलनी आणि जवाहर कॉलनीत डेंग्यूचे 2 संशयित रुग्ण आढळून आले। त्यामुळे मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे व मनपा आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डेंगूचा आढावा घेतला। औरंगाबाद महानगर पालिका के क्षेत्र में डेंगू सदृश मरीजों में बढ़ोतरी होने के कारण महानगर पालिका काफ़ी प्रतिबंधात्मक कार्रवाई कर रही है। अब तक 117 डेंगू सदृश या सस्पेक्टेड डेंगू के मरीज पाए गए हैं। उसमें 15 रुग्ण पॉजिटिव हैं, 2 रुग्णों की मृत्यु हुई है, लेकिन उसके बारे में सही उसकी वजह क्या है उसके बारे में जांच चल रही है। लेकिन डेंगू का उद्रेक होने की पॉसिबिलिटी गृहीत धर के पकड़ के हम लोग उसके लिए काफ़ी प्रतिबंधात्मक एक्टिविटी कर रहे हैं। जहाँ से ज़्यादा केसेस आ रही थी वहाँ N11 और N9 एरिया का पूरा कोम्बिंग ऑपरेशन करके वहाँ हर घर में जहाँ डास मॉस्किटो की लार्वा पाए जाते हैं उसका डिस्ट्रक्शन करने के लिए एबेट ट्रीटमेंट हो गई है। करीबन 6-6.5 हज़ार घर 2 दिन में पूरे कवर किए गए हैं और इसी बेसिस पे 6 वार्ड में 6 ऑफिसर्स, मेडिकल ऑफिसर्स की नियुक्ति की गई है। उनके हाथ से पूरे टोटल 2,77,711 घर हम लोग एबेट ट्रीटमेंट करने वाले हैं, जिससे नए डासों की उत्पत्ति जो है वो बंद हो जाएगी। और इस यहाँ इस समय 7 से 8
डेंगू के जो पेशेंट है वो एडमिट है, उसमें से एक डेंगू पॉजिटिव है, बाकी के डेंगू के लिए हम उनकी ट्रीटमेंट कर रहे हैं। सस्पेक्टेड है, उनका रिपोर्ट अभी आना बाकी है। जुलाई महीने में हमारे माइक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट ने जो टेस्ट की थी, जहाँ पूरे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट के सैंपल आते हैं, वो 90 सैंपल आए थे, उसमें से 27 सैंपल ये डेंगू के लिए पॉजिटिव थे। उसमें से 15 सैंपल ये औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन एरिया से थे और 12 जो है वो रूरल एरिया से थे, ग्रामीण इलाके से थे। और अभी इस समय डेंगू के ट्रीटमेंट के लिए कभी कभी जो प्लेटलेट लगती है उसका जो स्टोरेज है वो थोड़ा कम है हमारे पास, सिर्फ 15 ही यूनिट्स है। तो हमारी पब्लिक से, जनता से गुजारिश रहेंगे कि उन्होंने ज़्यादा से ज़्यादा मात्रा में ब्लड डोनेशन करना चाहिए। जो अलग अलग NGO है उनको भी हमारा रिक्वेस्ट रहेगा कि उन्होंने भी ब्लड डोनेशन कैंप लगाने चाहिए, ताकि हम प्लेटलेट ज़्यादा तरह से मरीजों के लिए। 20व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पदक तालिकेत 5वं स्थान मिळवलं असून भारताने पदकांचं अर्धशतक ओलांडलं आहे। तसेच यापुढील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आता 2018 साली ऑस्ट्रेलियाच्याच गोल्ड कोस्ट मध्ये होणार आहे। 20व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची रविवारी रात्री दिमाखात सांगता झाली। पदक तालिकेत भारताने यंदा 5वं स्थान मिळवलं असून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पदकांचं अर्धशतक ओलांडलं आहे। भारताच्या खात्यात सध्या 15 सुवर्ण, 29 रौप्य आणि 19 कांस्य अशी एकूण 63 पदकं जमा झाली आहेत। अनेक स्कॉटिश कलाकारांनी या सोहळ्यात रंग भरला, पण या म्युझिकल पार्टीमध्ये खरी जान ओतली ती ऑस्ट्रेलियाच्या स्टार सिंगर कायली मिनोगने। तसेच स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात फ्रान्सिस कालाला सर्वोत्तम ॲथलीटसाठीच्या डेव्हिड डिस्कन पुरस्काराने गौरवण्यात आलं। यापुढील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आता 2018 साली ऑस्ट्रेलियाच्याच गोल्ड कोस्ट मध्ये होणार आहे। मुंबई कॅम्पाकोलातील अनधिकृत फ्लॅट अधिकृत करण्याचे अधिकार राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेकडे का नाहीत, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली आहे। मुंबईच्या कॅम्पाकोलावासियांना सुप्रीम कोर्टाच्या नव्या आदेशानं पुन्हा एक आशेचं किरण निर्माण झालं आहे। कॅम्पाकोलातील अनधिकृत फ्लॅट अधिकृत करण्याचे अधिकार राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेकडेच का नाहीत, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली असून या प्रकरणी 2 आठवड्यात उत्तर सादर करा असे आदेश कोर्टाने दिले आहेत। कॅम्पाकोलातील राज्य सरकारच्या सहभागाविषयी एक याचिका दाखल करण्यात आली होती। त्याबाबतच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत, मात्र त्याच वेळी घर रिकामे करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे। माळीणमधल्या घटनेची पुनरावृत्ती लवासाच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्येही होऊ शकते, अशी भीती लवासा विरोधी जन आंदोलन समितीच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली आहे। कारण लवासा प्रकल्प उभारताना मानवानं मोठा हस्तक्षेप केला असून अंधाधुंद वृक्षतोड आणि पर्यावरणाची अपरिमित हानी झाली आहे। जळगावात सुरू झाला एक अनोखा महोत्सव, तो म्हणजे गोबर महोत्सव। रतनलाल सी बापना गोशाळेतल्या या महोत्सवात शेण अंगाला चोपडून अनेकांनी सहभाग घेतला असून भारतीय संस्कृतीत गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तितकंच महत्त्व गायीच्या शेण आणि गोमूत्रालाही आहे। त्यामुळे या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांनी शेण आणि गोमूत्रानं न्हावून घेतलं। दक्षिण भारतातलं सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपती बालाजीला ओळखलं जातं। या देवस्थानाला भक्तांनी दान केलेलं 1800 किलो सोनं मंदिर प्रशासनानं स्टेट बँकेत ठेवलं आहे। त्यामुळे व्याजाच्या रूपाने दरवर्षी 12 किलो सोन्याची वाढ होत असून मंदिर प्रशासनाचं सोनं काही न करता वाढत असल्याचं चित्र आहे। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार। Thank you.